जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक सुरेश शेठ भीमाजी गडगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृताताई सुरेश शेठ गडगे या उभयंतांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळी अगदी साध्या पद्धतीने पार पडले। यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून विघ्नहर सहकारी साखर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे। ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत राज्यमंत्री समितीच्या बैठकीत 2025-26 चा गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यावर विघ्नहर कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू होणार असून 13 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत सुयोग्य असं नियोजन करण्यात आलं आहे, असं सत्यशील शेरकर यांनी या प्रसंगी सांगितलं। मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते। शासनाच्या धोरणांमुळे कारखाना उशिरा चालू झाला, त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाचेही काम चालू होते। आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5000 मेट्रिक टनांवरून 7500 मेट्रिक टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन 8 ते 8.5 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होणार आहे। तसेच कोजन प्रकल्पांसहित 65 KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे। ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यांमार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चित मदत होईल। येत्या हंगामातही नेहमीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्यात जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावं असं आवाहन श्री शेरकर यांनी केलं। या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमॅन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्वश्री संचालक, त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी युनियन, सेवक, पतसंस्था, सांस्कृतिक मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचारी व कामगार उपस्थित होते। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, ओझर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।